हो, अत्यंत मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये आजच्या ज्या विषय समितीच्या सदस्यांच्या निवड होत्या त्या पार पडलेल्या आहेत. जो सर्व समित्यांमध्ये 50% हे विरोधी पक्षाचे सदस्य आहेत आणि 50% हे आमचे सत्ताधारी सदस्य आहेत. या पद्धतीनं ही समन्वयाने समितीची नियुक्ती झालेली आहे. आणि राजकारण हे एका दिवसाचं असतं. काही दिवसांनी ते सर्व विसरून जातात आणि ज्याला त्याला आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये काम करायचं आहे. हे सगळे लोकांनी निवडून दिलेले त्यांचे लोकप्रिय नेते आहेत. त्यामुळे निश्चितपणे हे जनतेसाठी झटणारे लोक आहेत. त्यामुळे हे लोकांसाठी निश्चितपणे काम करतील आणि ज्या काही शासनाच्या ज्या योजना आहेत त्या तळमळीनं लोकांपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करतील आणि त्यासाठी आम्ही सर्व त्यांना मदत करू. आज जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा असताना आमच्या गटाकडून शिवसेना पक्षाकडून मी एक सदस्य म्हणून अभिनंदनाच्या अभिभाषणावरती बोलण्यासाठी उभा राहिलो असताना अध्यक्ष सोडून उपाध्यक्ष भोसले साहेबांनी मी बोलूच नये अशा पद्धतीचा आग्रह धरला. मी खरं तर सन्माननीय प्रियाताई शिंदे ज्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या अभिभाषणावरती त्यांचं अभिनंदन करण्यासाठी उभा राहिलो आणि उभं राहिल्याच्या नंतर ज्यावेळी मी अभिभाषणावरती त्यांनी जी त्रिसूत्री मांडली विषमुक्त अन्न, बालसंस्कार, समाजसंस्कार या संस्कारांवरती बोलण्यासाठी उभं राहिलेलो असताना त्यांनी माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. खरं तर प्रियाताई ह्या एक आदर्श या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षा होतील अशा पद्धतीचं अभिनंदन करण्यापूर्वी हे वाक्य त्यांच्या कानावर जाण्यापूर्वीच उपाध्यक्षांना कोणत्या नैतिक अधिकाराखाली स्वतः उठून डायसवरती सांगून वॉकआउट त्यांच्या सत्ताधाऱ्यांना करायला लावलं हा अनाकलनीय प्रश्न आहे. परंतु अशा पद्धतीचं जर या पुरोगामी महाराष्ट्राला विचार संस्कारांनी फुलवणाऱ्या सातारा जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेत ज्याची स्थापना मुळात यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली आहे त्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्हा परिषदेमध्ये अशा पद्धतीचं विरोधकांना बोलूनही न द्यायचं जर धारिष्ट होत असेल तर खऱ्या अर्थानं उद्याच्या काळात ही लोकशाही अजून किती रसातळाला जाणार आहे हा आता प्रचंड मोठा भयभीत करणारा गंभीर प्रश्न आहे. मी ज्या पद्धतीनं इथं मत मांडत होतो त्याच्यात माझं कुठलंही असंवैधानिक या ठिकाणी शब्द नव्हते. एक वेळ सत्ताधारी निघून गेलेले असते तरी परवडलं असतं किंवा ते चाललं असतं. परंतु या जिल्हा परिषदच्या सन्माननीय सीओ मॅडम याशनी नागराजन मॅडम यांना माझा प्रश्न आहे की मॅडम आपण सभागृह सोडण्याचं कारण काय आहे याचं उत्तर त्यांनी आम्हाला द्यावं. आम्ही आता त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की एक प्रशासक म्हणून आपली जबाबदारी होती की सभागृहामध्ये नक्की चाललंय काय आणि ऐकायची देखील आपली जबाबदारी होती. परंतु आपण ते काहीच न ऐकता निघून जाणं सत्ताधाऱ्यांबरोबर आम्ही याचा अर्थ काय घ्यायचा याचं आम्हाला उत्तर आता याशनी नागराजन मॅडमने द्यावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.